मेडिवलचा कालखंड आपण बघत होतो बघा. त्यातला सिलेबस जर आपण बघितला तर कुठंपर्यंत आलेलो होतो बघा आपण. हां, नेटचा फॉर्म भरण्याची डेट जी आहे ती उद्या शेवटची तारीख आहे बघा. UGC नेटचा फॉर्म भरण्याची उद्याचा शेवटचा दिवस आहे. ओके, यातला आपण वॉटर टॅक्सेशन, इकॉनॉमिक अँगल पण आपण ट्रेड अँड कॉमर्स काल आपण बघितलं बघा. ट्रेड अँड कॉमर्स, त्याचबरोबर मर्केंटाईज, एक्सचेंज अँड ट्रेड गिल्ड पण आपण काल बघितलं. आणि त्याच्यानंतर मग ग्रोथ ऑफ ब्राह्मणिकल रिलिजन आपण बघायचं आता आजच्या लेक्चरमध्ये. यातलं काही राहिलं ते झाल्यानंतर मग आपण इथे येणार आहे बघा. ओके, चला आपण आता बघूयात काय आहे ते. काय म्हणलेलं आहे बघा, ट्रेड गिल्ड कोलोनायझेशन इन साऊथ इंडिया म्हणलेलं आहे, साऊथ ईस्ट एशिया. त्यात मग आपल्याला जो बेसिक कन्सेप्ट पण आपण बघितलं बघा, त्याच्यामध्ये काय काय आहेत तेही घटक आपण बघितले बरोबर. त्यात पण कोणत्या कोणत्या गोष्टी बघा, हा आपण टप्पा बघायला लागलेलो होतो बघा. आस्पेक्ट्स ऑफ ट्रेड काय प्रकारचं आहे, कसं आहे, काय आहे, सगळं आपण बघत होतो बरोबर. मग इनलँड ट्रेड म्हटलेलं आहे, अंतर्गत व्यापारामध्ये कोणत्या वस्तू होत्या, काय म्हणतात की अंतर्गत व्यापारामध्ये कोणत्या कोणत्या वस्तूंचा त्यामध्ये अभ्यास केला जात होता, किंवा त्यात वस्तू कोणत्या ठिकाणाने त्या येत होत्या किंवा जात होत्या, ह्या पद्धतीमध्ये पण आपण बघत होतो बघा बरोबर. तेही आपल्याला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे बघा. काय तेही समजून घेणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात मग आपण जे काय अरब ट्रॅव्हलर, वासापनं पण काही माहिती दिलेली आहे. म्हणजे जे प्रवासी आहेत, परदेशी प्रवासी जे आलेले आहेत, त्यांच्या रायटिंग्समध्ये पण ह्या काळातल्या व्यापाराबद्दलची काय काय माहिती दिलेली आहे तेही आपण बघितली पाहिजे बघा. मॅरिटाईम ट्रेड म्हणलेलं आहे, मग नाविक व्यापार कशा स्वरूपाचा होता तोही बघायचा आहे बघा आपल्याला. नाविक व्यापार, त्याच्यामध्ये कोणता कोणता घटक आहे नाविक व्यापार बरोबर. त्याचबरोबर काय म्हणता येईल की बयाना काय ट्रेडिंग सेंटर जे आहेत बघा, ट्रेड रूट्स अँड द मीन्स ऑफ द कम्युनिकेशन. त्यामध्ये आपण बघितलं चीनी जे प्रवासी आहेत त्यानं दिलेली माहिती आहे बघा. हियोन संघ म्हणलेलं आहे, हियोन संघला जो व्हिजिट दिलेला आहे बघा, कुठल्या कुठल्या ठिकाणी, काश्मीर नॉर्थमध्ये, कांची साऊथमध्ये, आणि त्याचबरोबर आसाम ईस्टमध्ये आणि सिंध वेस्टमध्ये. हे इन्स्क्रिप्शन पण आपल्याला 953चं आपल्याला इन्स्क्रिप्शन दिसते बघा. इन्स्क्रिप्शन 953 AD. काय म्हणलं 953 AD. याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी दिसतात का हे बघायला पाहिजे बघा बरोबर. 953 AD. टेलस रेफर्स टू मर्चंट फ्रॉम कर्नाटका. कर्नाटका मध्य देशातले आणि साऊथ गुजरातमधले आणि सिंधमधले लोक हे अहदा ह्या राजस्थानमधल्या ठिकाणामध्ये, किंवा राजस्थानमधलं हे ठिकाण आहे अहदा, या ठिकाणी व्यापारासाठी येत असत. बिल्हणचं पण आपण बघितलंय बघा. त्याच्या पुस्तकातनं बिल्हण नावाचा 11व्या शतकातला जो कवी आहे त्याच्याही रायटिंगमध्ये आपल्याला ह्या काळातली माहिती मिळते बरोबर आहे. आपण बघितलं, जर हियनसन बघितलं, दुसरं बिल्हण बघितलेलं, आपण नावही पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर बनारसमध्ये आलेलं आहे बघा. ही बनारस आहे, सोमनाथ आहे, सोमनाथनंतर धार म्हणजे उज्जैन जवळच असणारं ठिकाण. अनिलवाड म्हणजे उत्तर गुजरात. अनिलवाडचे चालुक्य अशा नावाचा एक डायनेस्टी आपण बघितली होती बघा ह्याच काळामध्ये. कुठल्या अर्ली मिडिवलमध्ये, म्हणजे सोळंकी किंवा अनिलवाडचे चालुक्य असं 2 शब्द वापरले जातात बघा. रामेश्वरम पूर्वेकडे असणार दिसतं. फायनली ही केम टू कल्याणी. इन Arabic and Persian account provide us a more detailed information on contemporary trade routes. समकालीन व्यापारा मार्गाबद्दलची ही माहिती आपल्याला त्यातनं उपलब्ध होते. त्याचबरोबर अल्बेरुनी पण आपल्याला त्या काळात दिलेलं आहे बघा. त्या काळातली माहिती देणारा परकीय प्रवासी म्हणून अल्बेरुनीही दिसतो, जो 1030ला आपल्याला आलेला दिसतो भारतात. 1030ला जो भारतात आलेला प्रवासी आहे, महमूद गझनी सोबत आलेला आहे बघा. महमूद गझनी सोबत आलेला तो प्रवासी आहे की द ट्रेड रूट्स फ्रॉम द कन्नौज थ्रू द प्रयाग अँड वेंट westward to the port of Tamradipti. Tamluk in the Midnapur district of West Bengal, from where it went along the eastern coast to Kanchi in south towards
the northeast. This route led to Assam, Nepal, Tibet, from where one could go overland to China, Kannauj, Mathura, where also on the route of Balk region. बालकड जात असताना ही मध्ये मध्ये येणारे ठिकाण आहेत बघा. याबद्दल आपल्याला अल्बेरुनी माहिती देतो बघा. अल्बेरुनी या काळाची माहिती आपल्याला पुरवतो. त्यानंतर पेशावर आहे, काबूल आहे, बरोबर. वायव्य दिशेचा बी आपल्याला रूट्स दिसतो जे व्यावसायिक घटकांसाठी वापरलेला आहे. म्हणजे काय, भारत आणि मध्य आशिया यामधला वायव्य दिशेतूनच व्यापार होताना दिसतो. वायव्य दिशा म्हणजे काय, नॉर्थ वेस्ट, भारताच्या उत्तर पश्चिम या दिशेला वायव्य म्हणतो आपण. त्या मार्गातनं दक्षिण मध्य आशियासोबत भारताचा होणारा व्यापार यातनं अल्बेरुनी तशीच तुलना करतो बघा. अल्बेरुनीच्या रायटिंगमध्ये जर तुम्ही तुलना बघितली तर भारतातली जी परिस्थिती आहे ती आणि मध्य आशियातली परिस्थिती आहे ती, या दोन समाजाची तुलना करून तो त्याचं डिस्क्रिप्शन देतो बघा. अल्बेरुनीज इंडिया नावाचं किंवा अल्बेरुनीज अकाउंट नावाचा सिलेबसमध्ये पण वर्ड आहे बघा, अल्बेरुनीज अकाउंट. अल्बेरुनीज अकाउंट ह्या नावाचा शब्दच आपल्याला त्या ठिकाणी असलेला दिसतो. त्याच्यानंतर काय बघा, बयाना राजस्थान मधला असणार. बयाना हे नीळ उत्पादनाचं पण केंद्र आहे बघा. बयानामध्ये निळीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं बघा. बयानामध्ये बयाना काय, नीळ उत्पादन केंद्र. ब्रांच ऑफ दिस रूट पास थ्रू अबू इन द वेस्टर्न फूट ऑफ द अरवली हिल and connected port and towns of Gujarat with Bayana, Mathura and other places in north and northwestern India. Another route from Mathura and Prayag proceeded to the port of Bharuch on the western coast via Ujjain. These routes played an important role in opening the interior of India to the international sea trade, which acquired a new dimension in the post-10th century. Besides road, the river in the plains of northern India and the sea route along the eastern and western coast of in South India, who serve as an important means of inter-regional contact. म्हणजे आंतर प्रादेशिक असणारे संपर्क या ट्रेड रूट्समध्ये आपल्याला बघणं गरजेचं आहे. ह्याच्यात प्रश्न कसा विचारला जाईल आपण म्हणजे हे सगळं आपण समजून घेतो. तर पोर्ट्सवर प्रश्न 2 वेळा आलेला आहे. मुझेरिसवर आलेला आहे आणि मोठीपल्ली नावाचं पोर्ट्स पण आहे काकाती वारंगळचं. म्हणजे प्रश्न कशा प्रकारचे येतात तर त्या काळातले जे बंदर आहेत किंवा पोर्ट आहेत त्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे आपल्याला प्रश्नांचं नेचर काय किंवा या आपण सगळे घटक समजून घेतला तर प्रश्न कशावर विचारला जाईल हाही भाग या ठिकाणी समजून घेतला पाहिजे बघा. ओके, the pleasure and pain of travel in ancient time depended on the geographical condition of the trade routes. The routes through the desert and hilly areas were certainly more arduous and difficult. कठीण आणि काय म्हणतात तेवढंच भीतीदायक असणारा तो प्रवास आहे. म्हणजे पेन अँड प्लेजर, काय पेन अँड प्लेजर, दुःख आणि आनंद एकाच वेळेस त्या प्रवासामध्ये असणारा दिसतो. पेन अँड द प्लेजर. बट वेअर दे कुड नॉट फ्लाय ॲनिमल, ह्युमन कॅरियर वेर एम्प्लॉयड टू ट्रान्सफर गुड फ्रॉम वन प्लेस टू अनदर. फक्त प्राणीच नाहीत तर माणसांच्याही मदतीनं वस्तूंचं एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करत होते. In the contemporary literature, there are references to different types of boats which must have been used in river traffic, whereas big ships plied on the high seas. छोटे वेगवेगळ्या प्रकारच्या बोट्स पण त्या ठिकाणी दिसतात आणि मोठ्या दीर्घ पल्ल्याच्या व्यापारासाठी किंवा दीर्घ पल्ल्याच्या प्रवासासाठी मोठ्या शिप्स, मोठ्या जहाजा त्या वापरल्या जातात सगळ्यात. The significant development in the post-10th centuries was the keen, आणि हा पण घटक आपण पाहिलं बघा, जियाल पथ कारण. म्हणजे जो व्यापार किंवा जे डिपार्टमेंट बघणारा अधिकारी आहे बघा, कुठला मॅरिटाईम ट्रेडचा व्यापार जो विभाग आहे त्याचा जे अधिकाऱ्याचं नाव आहे बघा, सेपरेट डिपार्टमेंट आपल्याला दिसतं. चालुक्याच्या प्रशासन व्यवस्थेमध्ये असणारे डिपार्टमेंट आहे जियाल पथ कारण. टू लुक आफ्टर स्टेट अँड काय टू लुक आफ्टर हायवेज, हायवेसाठी असणार हे डिपार्टमेंट आहे. दे ऑल्सो बिल्ट न्यू रोड्स टू कनेक्ट इम्पॉर्टंट पोर्ट्स. म्हणजे नवीन रस्ते बांधणी आणि त्याचबरोबर बाजार यांना जोडण्यासाठी त्या रस्त्यांची निर्मिती ही केली जात असे. Excavated tank and well for the benefit of traveler. Trade being an important source of revenue, political authorities had to be concerned about the safety and well-being of the traders and merchants.
मार्को पोलो रेफरन्स टू कॅम्बे ॲज अ प्लेस ऑफ पायरेट्स इंडिकेट्स. मार्को पोलो कॅम्बे बद्दल सांगताना दिसतो या ठिकाणी. मार्को पोलोज कॅम्बे रेफर ॲज अ प्लेस फ्री फ्रॉम पायरेट इंडिकेट्स. म्हणजे चाचेगिरी करणाऱ्यापासून मुक्त असणारं ठिकाण म्हणजे कॅम्बे. असं कोण सांगतो? मार्को पोलो सांगतो. मार्को पोलो दिसतंय. King took steps to safeguard their ports against the piracy, which was a major threat all the sea route from the South China to the Persian Gulf. म्हणजे त्यातनं आपल्याला धोका होता. हे चाचेगिरीपासून धोका असल्यामुळेच आपल्याला आपण कालच्याला काही कंटिन्युएशन केलेलं दिसतं. आता मॅरिटाईम ट्रेड म्हणलेलं आहे. मॅरिटाईम ट्रेड ड्युरिंग दिस पिरियड लार्ज ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज वेर कॅरिड थ्रू सी. मोठ्या प्रकारचा व्यापार जो आहे तो समुद्रमार्गे होत असेल. हिअर वी विल डिस्कस द मेन कंट्रीज एंगेज इन सी trade, the commodities of trade and main ports and the security of the sea routes. पहिल्यांदा काय मेन पार्टिसिपंट मॅरिटाईम ट्रेड मध्ये कोण कोण होतं? प्रमुख सहभागी घटक कोणते होते? द चीफ पार्टिसिपंट्स. द पिरियड अंडर द सर्वे वॉज मार्क बाय द ग्रेट एक्सपेन्शन ऑफ सी ट्रेड बिटवीन टू एक्स्ट्रीमिटीज ऑफ एशिया, दॅट इज पर्शियन गल्फ अँड द साऊथ चायना सी. महत्वाचा भाग आहे पर्शियन गल्फ. Gulf and the South China Sea. South China Sea. India, which lay midway between the two extremities, greatly benefited from their trade. दोन्हीकडून पण त्याला भारताला दोघांच्या मध्यस्थी म्हणजे भारत इंट्रापोर्ट होतं का? म्हणजे दोन्हीकडला व्यापार भारताच्या किनाऱ्यावर होत होता का? म्हणजे काय म्हणता येईल की दोन्ही सोबत भारताचा व्यापार होता आणि त्यातनं फायदाही भारताला झालेला दिसतो. द हजार्ड्स ऑफ लॉंग सी voyages वेर सॉट टू बी curtailed बाय अँकरिंग ऑन द इंडियन कोस्ट. भारताच्या मदतीने हा दीर्घ पल्ल्याचा व्यापार आणखी सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला गेलेला दिसतो. जेवढा मोठा लांबचा पल्ला करण्यापेक्षा भारतात एक हॉल्ट घ्यायचा म्हणजे एक थांबा घ्यायचा आणि पुढे जायचं. किंवा भारतामध्ये काही वस्तू तिथनं आल्या की वस्तूंची देवाणघेवाण भारताच्या पोर्टवर केली जात असे बघा. त्याला मॅरिटाईम ट्रेड आपण म्हणतो. एशियन ट्रेड ड्युरिंग दिस सेंचुरी वॉज लार्ज डॉमिनेटेड बाय अरब. या काळातला सगळ्यात मोठा व्यापार जो आहे तो अरब करत असे बघा. आफ्टर हॅव्हिंग डिस्ट्रॉयड द इम्पॉर्टंट पोर्ट अँड मार्केट ऑफ वल्लभी इन सौराष्ट्र इन द 8th century, they made themselves the chief maritime force in the Arabian Ocean later in the 12th century. Important participant in this trade, starting her own ships to Southeast Asia and India. त्यामध्ये आपल्याला फ्रॅगमेंटरी इन्फॉर्मेशन पण आपल्याला इंडिजिनियस सोर्सेसमधनं मिळते. पर फॉरेन अकाउंट्स पण आपल्याला त्यातनं दिसतात बघा. म्हणजे फोर्सफुल कॉम्पिटिशन ऑफ द अरब. अरब हा मोठा स्पर्धक असलेला दिसतो बघा. याच ठिकाणी जर तुम्ही तुलना केली तर वास्को द गामा सुद्धा अरबांशी आपल्याला काय म्हणतो अरब पहिल्यांदा बाजूला काढा मग आम्ही व्यापार करायला. कारण अरबांचं तेवढं व्यापारावर असणारं वर्चस्व या ठिकाणी दिसतं बघा. Indians were going to land beyond the sea for trade from the 10th century. भारतीय लोक व्यापारासाठी समुद्र गमन करून गेलेले दिसतात 10व्या शतकामध्ये. त्याच्या अगोदर पण भारतातले लोक व्यापारासाठी जात होते का असा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. होते का लक्षात तुमच्या? त्याच्या अगोदर पण भारतातले लोक जात असावेत का? सांगा बघू काय सांगता येईल बघा. तसा रेफरन्स कुठं तुम्हाला दिसतोय का एशियन इंडियामध्ये? नाऊ वी आर टॉकिंग अबाउट द अर्ली मिडिवल पिरियड. तुम्ही याच्यामध्ये जावा एन्शियंट पिरियडमध्ये तुम्ही जाऊन जर चर्चा केली विचार केला तर काय दिसतं बघा त्याच्यामध्ये. अबू झैद Arab author of the 10th century referred to Indian merchants visiting Sirap in Persian Gulf. भारतीय व्यापारी हे पर्शियन आखातामध्ये सिराप या ठिकाणी जात असत. वाईल इब्न बतुता 14व्या शतकातला इब्न बतुता ही सांगतो बघा. इब्न बतुताच्या पुस्तकाचं नाव काय आहे बघा? सांगा बघू लवकर. रिहल्ला नावाचं पुस्तकाचं नाव आहे त्याच्या. इब्न बतुता और द रिहल्ला. 14th century tell us of a colony of Indian merchants at Aden in the Red Sea. गुजराती
text of 14th century referred Indian merchant in Dadar to merchant जगदू. गुजराती लिटरेचर असणारे जगदू बद्दल, जगदू या व्यापाराबद्दल पण आपल्याला सांगताना Kutch who traded with Persia with the help of Indian agents stationed at Hormuz. In South India, the Kolas took interest in maritime trade. The Tamil inscriptions found in Malaya and Sumatra indicates the commercial activities of Tamil mercantile community in this region. The Chola also sent a number of embassies to China to improve economic relations. With her, they even sent naval expedition against the Sri Vijay Empire in the Shailendra dynasty of 11th century. शैलेंद्र घराणा जे आहे 11व्या शतकात, त्याविरुद्ध आपल्याला चोलांची मिलिटरी कॅम्पेन गेलेली दिसते. China safe for their trade. However, by and large, the reference to the physical participation of Indian merchants are quite limited. या सगळ्याचा आपण मतितार्थ जर काढला तर भारतीय व्यापाऱ्यांचा सहभाग हा मर्यादित स्वरूपाचा असलेला दिसतो. काय भारतीय व्यापाऱ्यांचा जो काही भाग आहे तो मर्यादित असलेला दिसतो. This did not affect the demand for Indian products which reach outside world through the Arab and Chinese. भारतीय वस्तूंना अरब आणि चायनीज पेक्षा मदतीशिवाय सुद्धा भारतीय वस्तूंना मागणी तेवढीच असलेली दिसते. Commodities exchange. As regards the article involved in the Asian trade, Chinese text indicates that the Malabar coast received silk, porcelain. काय चायनीज टेक्स्ट मध्ये काय काय माहिती दिलेली बघा. चायनीज टेक्स्ट मध्ये कायशाची माहिती आलेली बघा. चायनीज टेक्स्ट त्यामध्ये सिल्क आहे. चायनीज टेक्स्ट मध्ये सिल्क आहे. काय म्हणलं जातं परत पोर्सलिन वेअर आहे. पोर्सलिन वेअर आहे. कॅम्फर आहे. वॅक्स आहे. वॅक्स म्हणजे काय म्हणतात त्याला बघा, आपण काढतो बघा ते. सँडलवूड आहे. सँडलवूड आहे. कार्डमन आहे. फ्रॉम द चायना अँड साऊथ ईस्ट एशिया. Most of these may have been the items of re-exports to the Arabian world, but some were meant for India, particularly the silk, which was always in great demand in local market. मार्को पोलो हे आपल्याला काय म्हणतो बघा, कमिंग फ्रॉम द ईस्ट, पूर्वेकडून येणारे काही आहेत तांबेमध्ये येणाऱ्या लोकांची माहिती देतो. मार्को पोलो सुद्धा आपल्याला या काळाची माहिती देतो. मार्को पोलोज त्यामध्ये काय काय सांगतो बघा. गुजरात मधनं ब्रॉट अमोंग द थिंग्स काय त्यामध्ये गोल्ड आहे, सिल्वर आहे अँड द कॉपर आहे. टीन वॉज अनदर मेटल विच केम टू इंडिया फ्रॉम साऊथ ईस्ट एशिया. दक्षिण पूर्व आशियामधनं टीन सुद्धा भारतामध्ये या ठिकाणी येत असताना दिसतं. दक्षिण पूर्व आशियामधनं भारतामध्ये टीन येताना दिसतं. इन रिटर्न फॉर ईस्टर्न प्रोडक्ट इंडिया सेंट इट ॲरोमॅटिक. भारत काय पाठवत होता, भारत निर्यात काय करत होता त्या वस्तू आपण लिहत आहोत. निर्यात घटक कुठले आहेत बघा. निर्यात घटक काय बघा. ॲरोमॅटिक आहे, सुगंधी द्रव्य म्हणतो आपण त्याला, ॲरोमॅटिक्स. परत काय बघा स्पाइसेस आहेत. स्पाइसेस आहे. पर्टिक्युलरली पेपर. पेपर मध्ये काय बघा मिरी म्हणलेला आहे. मिरीचा व्यापार आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतो. मिरी. अकॉर्डिंग टू मार्को पोलो, पेपर वॉज कन्झ्युम ॲट द रेट ऑफ 10,000 pounds डेली इन द सिटी ऑफ किन्से, हांगझौ अलोन. या एकाच ठिकाणी आपल्याला 10,000 पाऊंड एवढी मिरी ही काय म्हणलं जातं त्याचा उपभोग घेतला जात होता असं आपल्याला मार्को पोलो सांगतो. चाओ जुक्वांग, अ चायनीज पोर्ट ऑफिशियल्स ऑफ द 13th century टेल अस दॅट गुजरात, मालवा, मलबार अँड द कोरमंडल सेंट कॉटन क्लॉथ टू चायना. कॉटन क्लॉथ सुद्धा चायनाला आपल्याला भारतातनं पाठवत असताना दिसतात. कुठनं पाठवत होते. गुजरात आहे, माळवा आहे, मलबार आहे आणि कोरोमंडल आहे.
त्यानंतर इब्न बतूताही आपल्याला काही सांगतो बघा, 1333 मध्ये इब्न बतूता असं सांगतो की फाईन कॉटन फॅब्रिक आहे, हे रेअरर आहे किंवा दुर्मिळ आहे आणि हायली प्राइसेस आहे, म्हणजे उच्च किमतीचं आहे. त्याची जी मागणी आहे ती आपल्याला चायनामध्ये दिसते. उच्च प्रतीच्या कापडाची मागणी चायनामध्ये मागणी वाढलेली दिसते बघा, आणि तो त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला इब्न बतूता सांगतो. इंडिया ऑल्सो एक्सपोर्टेड आयव्हरी, रायनोसोर हॉर्न, म्हणजे भारत आणखी काय निर्यात करतो, हस्तिदंत निर्यात करत होता. बरोबर, एक शिंगी जो गेंडा आहे त्याचं शिंग करत होता. सम प्रेशियस अँड सेमी प्रेशियस स्टोन्स टू चायना, काही मौल्यवान काय म्हणतात ना, कमी मौल्यवान या धातूंचंही आपल्याला किंवा या वस्तूही चायनाला एक्सपोर्ट्स करत असताना भारताची लोक दिसतात. अ नंबर ऑफ अरेबिक इन्स्क्रिप्शन फाउंड ॲट कॅम्बे, अरेबिक इन्स्क्रिप्शन जे आहेत जे कॅम्बेमध्ये आहेत त्यामध्ये आपल्याला काय माहिती मिळते. कॅम्बे, सम्राट, जुनागड रिव्हील दॅट मर्चंट अँड शिपर फ्रॉम द पर्शियन गल्फ visited western India in the 12th and 13th century. The ships coming to the Gujarat coast from Hormuz in the Persian Gulf are also mentioned in the लेखा पद्धती. याबद्दलची माहिती आपल्याला कशामध्ये मिळते तर लेखा पद्धती. लेखा पद्धतीमध्ये त्याची माहिती. As regards the article of trade with Arab and the Western world, the Jewish merchant carried many goods from the west coast of India to the Egyptian market. This included, मग त्यामध्ये काय काय वस्तू आहेत बघा, कोण बघेल, स्पाइसेस आहेत, काय स्पाइसेस आहेत, काय स्पाइसेस, परत ॲरोमॅटिक आहेत, डाईज आहेत, मेडिसिनल हर्ब म्हणजे वनस्पती, औषधी वनस्पती पण त्या ठिकाणी आहेत. ब्रॉन्झ अँड ब्रास वेसल्स, टेक्सटाईल, pearls, beads and the coconut. India also exported teak wood, which was required for shipbuilding and house construction in the almost treeless areas of Persian Gulf. Treeless areas of Persian Gulf and the South Arabia. Some surplus food grain, mainly rice, were also sent out from the Indian port to the communities in the coastal region, which did not produce enough foodstuffs to meet their needs. त्यांच्या गरजा भागतात. The fine and embroidered leather mats of Gujarat were, according to the Marco Polo, highly priced in Arab world. ज्या चांगल्या पद्धतीच्या लेदर वर्क असणाऱ्या वस्तू आहेत याची जास्त मागणी आपल्याला अरब जगतामध्ये असलेली दिसते आणि त्याची डिमांड सुद्धा तेवढा वाढलेली दिसते बघा. अरब वर्ल्डमध्ये त्याची डिमांड वाढलेली दिसते. ओके, पर्टिक्युलर द स्वर्ड्स अँड द स्पीअर, त्याच्यात काय म्हणतात, इंडिया वॉज ऑल्सो नोन ॲज इट्स आयर्न अँड स्टील प्रोडक्ट्स. भारत त्या ठिकाणी आणखी कशासाठी प्रसिद्ध होता, आयर्न अँड स्टील प्रोडक्टसाठी प्रसिद्ध असलेला दिसतो. आयर्न, लोह आणि स्टीलच्या वस्तूसाठी. त्यानंतर काय बघा, आयर्न अँड स्टील प्रोडक्ट्स, त्यामध्ये आपल्याला तलवार दिसते, स्पेअर्स विच एन्जॉयड अ वाईड मार्केट इन वेस्टर्न कंट्रीज. पाश्चिमात्य जगामध्ये वाईड मार्केट असलेलं दिसतं कशासाठी, तलवार आणि स्पेअर्स. ॲज फार ॲज अ इम्पोर्ट फ्रॉम द वेस्ट आर कन्सर्न, निर्यात आयात काय काय होत होतं त्यामध्ये हॉर्स हा महत्त्वाचा घटक आहे. घोडा हा आयाती, अरबांकडून आपण काय घेतलेले आहेत, घोडे आयात करून घेतलेले दिसतात. As the number of feudal lords and chiefs increased in the early medieval period, the demand for horses also increased manifold. घोड्यांची आयात किंवा त्याची मागणी वाढलेली दिसते. The horses were brought both by the land and sea. हे घोडे कसे, जमीन मार्गे किंवा जलमार्गे ह्या दोन्ही मार्गाने ते भारतामध्ये येत असत. घोड्यांचा व्यापार, घोड्यांची आयात ही मोठ्या प्रमाणात होत असते. Manifold. Horses were brought both by land and sea. Ibn Battuta tells us that horse dealer coming through the northwestern and land routes earn large profit. According to Arab author Wasaf, more than 10,000 horses were brought annually to the Coromandel coast.
वसाप काय सांगतो तर जवळजवळ 10,000 घोडे प्रत्येक वर्षी कोरोमंडल कोस्टला येत असत. वसाप नावाचा प्रत्येक वर्षी 10,000 घोड्यांची आयात कोरोमंडल कोस्टला होत असते. Cambay and other ports of India in the 13th century. Horses were brought iron such as places as Bahrain, Muscat, Aden and the Persia. Besides horses, dates, त्याच्याबरोबर काय बघा, dates म्हणजे काय, खजूर, ivory, coral, emerald were also brought to India from the west. भारतात पश्चिमाच्या हे बहुत त्या काळात जहाज दाखवलेले बघा. शिप्स आहे बघा. 16th century painting from तिरुपदय मरुथर, तिरुनेवेली डिस्ट्रिक्ट आहे त्या ठिकाणचे असणारे अरब ट्रेडर काय काय त्या जहाजामध्ये घेऊन येताना दिसत बघा. पोर्ट आहे बघा. देर वेर नंबर ऑफ पोर्ट्स ऑन द इंडियन कोस्ट. अनेक आपल्याला त्या ठिकाणची मंदिरही असले, सॉरी बंदर असलेले दिसतात बघा. बंदरांमध्ये पण आपल्याला काय काय गोष्टी दिसतात बघा. सगळ्या प्रकारचे पोर्ट्स दिसतात. त्यामध्ये इनलँड ट्रेड सुद्धा, अंतर्गत व्यापार पण होत होता, बहिर्गत व्यापार सुद्धा त्या ठिकाणी होत असताना दिसतो. त्यामध्ये काय बघा, पूर्व आणि पश्चिमेला जोडण्यासाठी सुद्धा या पोर्टचा वापर होत होता. पूर्व पश्चिम याला जोडण्यासाठी सुद्धा या पोर्टचा वापर होतो. इन फॅक्ट एव्हरी क्रिक दॅट वुड प्रोव्हाइड फॅसिलिटी फॉर सेफ अँकरेज ऑफ द शिप्स अँड डेव्हलप इन टू सम नॅशनलिस्ट ऑर इंटरनॅशनल सिग्निफिकन्स. त्यांचा त्या काळात किंवा आताही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ठिकाणी त्याची मदत होत असते. म्हणजे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जोडण्यासाठी सुद्धा त्या पोर्टची आपल्याला मदत होताना दिसते. ऑन द माउथ ऑफ इंडस, देबल वॉज एन इम्पॉर्टंट पोर्ट. देबल इज एन इम्पॉर्टंट पोर्ट इन दॅट एरिया. देबल इज इम्पॉर्टंट पोर्ट. हे लक्षात घ्या, याच्यावर प्रश्न विचारला जाईल. देबल वॉज एन इम्पॉर्टंट पोर्ट विच अकॉर्डिंग टू अलदरिसी, कोणाच्या मध्ये अलदरिसी नावाचा जिओग्राफर आहे 12th centuryचा अलदरिसी. was visited by vessels from Arabia as well as from the China and the other Indian ports. Chief ports on the Gujarat coast were Somnath. दुसरं काय गुजरात मधलं सोमनाथ नावाचं पोर्ट आहे. गुजरात मधलं काय सोमनाथ एक पोर्ट आहे. त्याचबरोबर काय भरोच आहे, भडोच आणि कॅम्बे. सोमनाथ हॅज लिंक विथ चायना इन द ईस्ट अँड झंजिबार इन द आफ्रिका इन द वेस्ट. पश्चिमेला आफ्रिकेसोबत आणि पूर्वेला चायना सोबत जोडलेला आपल्याला दिसतो. बरोबर. या पोर्टची काय मदत आहे ते आपल्याला बघायला पाहिजे. सोमनाथ जे चायनाला पूर्वेकडे जोडलेलं आहे आणि पश्चिमेला झंजिबार इन आफ्रिका इन द वेस्ट. भरोच और एन्शियंट भृगकच्छ. भडोचलाच काय म्हणलेलं आहे बघा, भडोच त्यालाच काय म्हणलेलं आहे भृगकच्छ. भडोचसाठीच असणारा शब्द भृगकच्छ. कॅम्बे इज नोन ॲज अ खंबायत इन अरेबिक सोर्सेस. कॅम्बेसाठी आपल्याला अरेबिक सोर्सेसमध्ये खंबायत असा शब्द आहे. खंबायत असा काय स्तंभरित्र इन संस्कृत टेक्स्ट. इट ॲटलीस्ट रेफरन्स गोज बॅक टू द 9th century AD. सोपारा आणि ठाणे वेर अदर पोर्ट्स. सोपारा आणि ठाणे हे सुद्धा अन्य दिसतात बघा. सोपारा आणि ठाणे अन्य असणारी बंदरं दिसतात. बंदरे दिसतात. Where other important ports on the western coast of India. On the Malabar coast, Quilon had emerged as the most important port. The Arab writer tells us that ships coming from west called as
called at the port of Ceylon for the collecting fresh water before sailing for Kedah in Southeast Asia. Similarly, the Chinese sources of 13th century also state that Chinese trader going to the country of Arab had to change the ships at Qulan. Qulan या ठिकाणी आपल्याला काही जहाज बदलताना दिसतात किंवा जहाजातल्या वस्तूंची देवाणघेवाण किंवा त्यामध्ये उतरायचं किंवा माल चढवायचं हे आपल्याला दिसतं. During these 3 centuries, during the 3 centuries between the 10th and 13th century, Coromandel Coast developed into a virtual clearing house for the ships coming from the east and west. Arab author Wasaf tells us wealth of the vessels, islands of the Persian Gulf and the beauties of other countries as far as Europe is derived from the Coromandel Coast. The most important port in this region is the Negi Patan. सगळ्यात महत्त्वाचं जे असणार जे काय आहे बघा नेगी पट्टणम. पुरी नेगीपट्टणम आहे, पुरी आहे, बरोबर कलिंगपट्टण, कलिंगपाटण. Very important ports in the Odisha coast. Bengal, the fortune of Tamralipti were reviving. According to it was being superseded by another port, Saptagraha. सप्तग्रह नावाचे आपल्याला त्या ठिकाणचे पोर्ट असतात. Safety and security of merchants. In view of the heavy return, the contemporary political analysis shows keen Chalukyas of Gujarat, 10th to 13th century, set up separate department of harbor. चालुक्य गुजरात त्यांचं असणारं डिपार्टमेंटचं नाव काय दिलेलं बघा, वेला कुलकर्ण. हे कसं आहे बघा, डिपार्टमेंट ऑफ हार्बर. अंडर द रॉयल कंट्रोल, डायरेक्ट राजाचं नियंत्रण त्यावर राहणार. In South India, the Chola king managed their ports with royal officials who, with the help of local merchant organization, look after the foreign merchant and collected the ports. The Arab writer unanimously praised the Rashtrakoot king for their policy of peace and the toleration toward the Arab. The Chalukyas of Gujarat also granted religious and economic freedom to Muslim merchants in their streets. गुजरातच्या चालुक्यांकडून व्यापाऱ्यांसाठी धार्मिक आणि काय म्हणता येईल आर्थिक आपल्याला ग्रँट किंवा मदत सुद्धा केली जाते. या व्यापारी जे काही आहे ते चाललं पाहिजे चांगल्या दृष्टिकोनातून म्हणून. येते का लक्षात येते का बघा. बऱ्याच वेळा काय होतं बघा, कन्सेप्च्युअल जर कळालं तर तुम्हाला फॅक्च्युअल डेटा त्या ठिकाणी तुम्हाला सोडवता येऊ शकतो बघा. कन्सेप्च्युअल जर समजलं. The Chalukyas of Gujarat has granted religious and economic freedom to the Muslim merchant in their state. Ibn Battuta tells us that wherever a foreign merchant died, his property was not confiscated but kept in safe custody to be handed over to the next king of the. Ibn Battuta सांगतो की बाबा एखादा जर व्यापारी मृत्यू पावला, त्याची जी संपत्ती आहे ती काय केलं जात असे तर त्याचा जो वारसदार आहे त्याच्या हवाली केली जात असे, ना की त्याला ताब्यात राज्यसंस्थेकडून घेतलं जात असे. His property was confiscated but kept in safe custody to the handed over to the next of kin. An inscription of AD 1244 found मोटुपल्लीचा आपण आलेला प्रश्न आहे बघा, मोटुपल्ली म्हणलेला आहे, आलेला प्रश्न आहे. In the Guntur district of Andhra Pradesh reveals that king guaranteed protections to the storm spread ship and promised to collect duty as per the law in order to win over the confidence of foreign merchants. राजा हा जो काही ठरलेला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे त्यानुसारच तो टॅक्स घेणार, ना की अति घेणार. यातनं फेअर टॅक्सेशन किंवा त्यातनं व्यापाऱ्यांचा विश्वास हा राजावरती किंवा राज्यसंस्थेवरती वाढला पाहिजे यासाठी आपल्याला असणारी ती प्रक्रिया दिसते. मग त्यामध्ये रिवायवल ऑफ टाउन पण आपल्याला झालेलं दिसतात बघा.
म्हणजे काही खेडे पुनर्जीवित किंवा काही गावं पुनर्जीवित झालेली दिसते. सेकंड फेज ऑफ अर्ली मिडल इंडिया as a departure from the preceding 2 centuries in so far as very distinctive revival of urban center. This revival become an almost all India phenomena. It is often described as the third urbanization. तोच काय झालेलं आहे, तिसऱ्या नागरीकरणाची सुरुवात आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. पहिले नागरीकरण म्हणजे कुठलं, हडप्पन सिव्हिलायझेशन. दुसरं नागरीकरण महाजनपद कालखंड. तिसरं नागरीकरण अरायवल ऑफ दिस 13th century. आपण आता बघितलं. आता ह्यातल्या काही टर्म्स वगैरे दिले असतील तर टर्म्स पुन्हा असतील तर बघूयात बघा. हां, मार्केट आहे. गणक म्हणजे ऑइल मिल आहे बघा. घाणक ऑइल मिल. जलपथकारण, जलपथ हायवेसाठी असणारा, हायवेसाठी गुजरातच्या चालुक्याचं डिपार्टमेंट आहे. हायवेसाठी असणारं डिपार्टमेंट. मार्केट स्पेस वेअर बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स टेक्स प्लेस ॲज अ रेग्युलर. नियमितपणे एखाद्या ठिकाणी वस्तूंची खरेदी विक्री होते अशा ठिकाणाला बाजार म्हणलेला आहे. अशा ठिकाणाला बाजार. तेलिका ऑइल मेन, तेल काढणाऱ्याला तेलिका असा शब्द वापरला. वेलकुलकारण ऑफिसर्स फॉर हार्बर, ऑफिसर्स फॉर हार्बर. ह्या प्रकारचे आपल्याला हे आपण इकॉनॉमिक अँगल आपण बघितलेला आहे बघा. आपला हा भाग सगळा झाला. आता आपण बघूया ग्रोथ ऑफ ब्राह्मणिकल रिलिजन, वैष्णविझम, शैविझम, टेम्पल पॅट्रोनेज, रिजनल रॅमिफिकेशन, टेम्पल आर्किटेक्चर, रिजनल स्टाईल, दान, तीर्थ आणि भक्ती. हा एक भाग उद्या, आज संपेल तेवढा करू. उद्या सोसायटीचं बी आपण बघूया. उद्या पोझिशन ऑफ वुमन. मग एज्युकेशन झालं हे आठवड्यात ते संपून टाकू. मग आपल्याला मिडिवल पिरियडकडे आपल्याला जाता येईल. ग्रोथ ऑफ ब्राह्मणिकल रिलिजन. बघूया काय काय सांगितलेलं आहे ते. काय काय झालेलं आहे त्याबद्दल, कोणत्या गोष्टी आलेल्या. डेव्हलपमेंट इन रिलिजन काय बाबा, कोणत्या गोष्टी आहेत ते बघूया. की डेव्हलपमेंट काय चेंजेस कोणत्या प्रकारचे झाले. मग आपण शंकराचार्य बघू, माधवाचार्य बघू आणि त्याचबरोबर आणखी काही घटक आहेत का ती बघूया. मग रामानुजाचार्य काय, मध्वाचार्य काय, किंवा कोणत्या गोष्टींचा आपल्याला त्यातनं अभ्यास करायचा आहे. ओके, म्हणजे आपण बघूया शैविझम काय आहे, वैष्णविझम काय आहे, मग काय वासुदेव आहे, स्कंद आहे, भक्ती कल्टमध्ये कोणते आलेले आहेत बघा. महाभाष्य म्हणलेलं आहे, पातंजलीचं आहे बघा. सिन्क्रेटिक ऑफ द डेटीज आहे, अडॅप्टेशन ऑफ ट्रायबल रिच्युअल्स आहे बघा. पुराणामध्ये तीर्थ म्हणजे काय, पिलिग्रिमेजसाठी शब्द आहे बघा. तीर्थ म्हणलेलं आहे बघा. विष्णू टेम्पल ॲट तिगावा, गुप्ता टेम्पल विच सर्वाइव द दशावतार टेम्पल ॲट देवगड. म्हणजे दशावतार टेम्पल, गुप्ता एम्परर, अवतारावर, विष्णूच्या अवतारावर एकदा प्रश्न आलेला आहे बघा. विष्णूचे 10 जे अवतार आहेत त्याच्यावर सुद्धा एकदा प्रश्न आलेला आहे. कंटेम्पररी रेकॉर्ड्स which include inscriptions, many literary works like those of Varamir, बाण, ह्योनसंग, स्प्रेड ऑफ भक्ती टू द साऊथ. मध्ये यज्ञ कल्ट कसा आलेला, वैदिक यज्ञ कल्ट म्हणलेलं. टू theistic cult, Vaishnavism and the Shaivism. The king were in favor of the Vedic rituals as they conferred ritual status on them. The theistic cult struck root among the people. However, eventually the devotional theistic cult were to prove stronger than any other religious force in the south, and this was recognized even by the royal patronage, who extended support to Vaishnavism, Shaivism and their sects. Among the early Chalukyas of King
चालुक्य किंग ऑफ वातापेचे चालुक्य आपण म्हणलेलं आहे. त्यामध्ये भागवतिझम आपण आलेला बघितला, भागवतिझम. त्यामध्ये भागवतिझममध्ये पण पाशुपत कल्ट म्हणलेलं आहे बघा. फेमस बॅसरेल बादामी टू टेस्टिफाय द पॉप्युलरिटी ऑफ थिएस्टिक कल्ट इन द डेक्कन इन द 7th century. पल्लवा ऑफ कांची, त्यामध्ये आपल्याला मोनोलिथिक रथास दिसतात, चॅरियट्स रथ. महाबलीपुरममध्ये असणारे म्हणजे मोनोलिथिक रथास पण आपल्याला त्या ठिकाणी असलेले दिसतात. भक्ती, द सेंटरिंग अराउंड द वर्शिप ऑफ स्पेसिफिक डेटीज began to spread fast in the south through the Brahmana settlement and the temple center where the exposition of the epics and Puranas was institutionalized a means of beneficent land grant. The bhakti was popularized among the common people. भक्ती आपल्याला सर्वसामान्य लोकांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी सगळ्यांच्या ह्याच्यात असणारे दिसते. मग दक्षिणमध्ये काय म्हणलेलं आहे, भक्तीमध्ये काय काय आलेला भाग आहे बघा. टेम्पल सेंटर असणारी भक्ती वेगळी बघा, मंदिर केंद्रित असणारी भक्ती वेगळी, सेंटर असणारी भक्ती वेगळी. भक्तीमध्ये पण आपल्याला प्रकार बघायला पाहिजे. म्हणजे मंदिर आधारित भक्ती स्वरूप कसं आहे, संत आधारित भक्ती स्वरूप कसं आहे, गुरु शिष्य परंपरा आधारित भक्ती जे काही स्वरूप कसं आहे ते पाहिलं पाहिजे. डिवोशनलिझम म्हणजे तमिळ डिवोशनल कल्ट. दिस डिवोशनलिझम वॉज प्रोडक्ट ऑफ द फ्युजन बिटवीन स्टॅटिक लोकल ट्रायबल कल्ट, वेलान वेरियदल, नॉर्दर्न थिएस्टिक्स. This cross fertilization started at Tirupati and Kalhasti, which then constituted the northern door of the Tamil country. Then it developed around the Kanchipuram, Pallava capital, and soon reached the region of Madurai, the Pandya capital, Tirumuruga, Arupadai. The famous devotional work of Muruga, or local tribal god, was syncretized with Skanda in this world. यात आपल्याला काही मुवमेंट्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या नायनार आहे, अलवार आहे, बरोबर, प्रोटेस्ट रिफॉर्म ऑफ द भक्ती. अशा अनेक घटक आपल्याला या टॉपिक्समध्ये बघायचे. त्याच्यानंतर आपल्याला मेन फीचर ऑफ तांत्रिकचं काय आहे, मकार म्हणलेलं आहे. मत्स्य, ममसा, मीठ, मद्य, लिकर, मैथून, सेक्स, मुद्रा, फिजिकल गेस्चर, 5 मकार म्हणलेलं. ऑर्जियास्टिक राईट्स इन्व्हॉल्विंग द यूज ऑफ 5 मकार. 5 मकार कोणते आहेत असं जर प्रश्न विचारला तर आपल्याला दिसतं बघा कुठले कुठले 5 मकार. मत्स्य, मत्स, मद्य, मैथून और मुद्रा. त्याची वैशिष्ट्य काय आपल्याला तांत्रिझमचं जे सेंटर आहे ते बघा कुठं आहे बघा. तांत्रिझम सेंटर रत्नागिरी, आंध्र प्रदेशातलं रत्नागिरी या ठिकाणी आपल्याला तांत्रिझमचं केंद्र असलेलं दिसतं. तांत्रिझमचं केंद्र असलेलं दिसतं. तांत्रिझमचे सेंटर पॉईंट जो आहे रत्नागिरी आहे. ओके, त्यामुळं काय प्रकारचे प्रश्न येतात, कशा प्रकारचे प्रश्न येतात याचा सतत तुमच्या डोक्यासमोर विचार असायला पाहिजे. कारण काय होतं बघा, बऱ्याच वेळा आपण अभ्यास करतो आणि अभ्यासाला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप देता आलं पाहिजे बघा, किंवा एक्झाम ओरिएंटेड ते मटेरियल वाचत राहिलं पाहिजे. आता शेवटच्या 2 महिन्यात तर तसंच करायला पाहिजे बघा. रिव्हिजन सतत रिव्हिजनमध्ये गेलं. वाचन तुमचं झालेलंच असणार आहे. फर्स्ट इयरपासून 3rd इयर आहे, परत MA पार्ट 2 आहेत. त्यामुळं जे पार्ट फर्स्ट 5 वर्ष तुम्ही इतिहासाचा अभ्यास केलेला असतो, त्यानंतर आता फक्त तुमचा रिव्हिजन जायचं. जे कन्सेप्ट नवीन आहे त्याचं वाचन करायला पाहिजे, जे नवीन आहे त्याचं वाचन करायला पाहिजे, तर मग त्या गोष्टीचा अभ्यास चांगला होईल. ओके, शर्मन म्हणलेलं प्रिस्ट, फिजिसिस्ट, ॲस्ट्रोलॉजर शमन. तांत्रिझम हेटेरोडॉक्स रिलिजन. मक्काली गोसल आपण बघितलेलं आहे, काय कसं सगळं पाहिलेलं आहे. काही टर्म अलवार म्हणलेलं आहे बघा. वैष्णव संत आहेत. अर्ली मिडिवल टर्म्समधली, अर्ली मिडिवल तमिळ कंट्री 7व्या ते 9व्या शतकात असणार आहेत. देअर ट्रॅडिशन 12 आहेत बघा. त्यांची परंपरेनुसार 12 अलवार आहेत, 63 नायनार आहेत. भागवत, वासुदेव कृष्णाला मानणारे भागवत पंथी. ब्राह्मणिझम, रिलिजन अंडर द ब्राह्मण, असा धर्म ब्राह्मणांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेला असावा. ऑलवेज होल्डिंग द सुप्रिमसी ऑफ वैदिक रिच्युअल्स इन द थिअरी.
It adopted bhakti, many tribal gods and tribal rituals and cults. Heterodox cult, Jainism, Buddhism and the Ajivaka, which first challenged Vedic rituals and then all Brahmanism. सगळ्या ब्राह्मण्यवादाला आणि वैदिक कर्मकांडाला विरोध करणारे घटक म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे की काय म्हणलेलं आहे त्याला हेट्रोडॉक्स सेक्ट्स, हेट्रोडॉक्स कल्ट, हेट्रोडॉक्स कल्ट. मुरुग अ ट्रायबल गॉड ऑफ द अर्ली तमिळ, तमिळांचा आद्य देवता म्हणून मुरुग देवता पहिला. सेन्कर्टाइज अराउंड 3rd and 4th century AD by the Brahmanism with स्कंद कार्तिकेय. नायनार शैव, शिवाला मानणारे जे भक्ती परंपरेचे लोक आहेत तमिळ भक्तीतले त्याला काय म्हणतात की नयनार, नायनार. 63 नायनार आणि 12 अलवार असे तमिळ भक्तीतले शैव अलवार नायनारचे आपल्याला दिसते बघा. त्यानंतर बघा निर्वाण, लिबरेशन ऑफ द सोल as conceived by the heterodox cult. Pashuphat, the devotees of Shiva or Pashupati, their cult originated in the north and developed special features. Shaivism, a general term to denote any cult which conceived Shiva as the greatest god. Shaivism has many local varieties. Tantrism, a religion originating in the primitive fertilities rites of the non-Arabian tribal circles that are adopted and mystified by the civilized cult. Vaishnavism, a general term to denote any cult with Vishnu as the greatest god. It has many local varieties. Velan, Vairiyavadal, primitive orgiastic ecclesiastic cult of the ancient Tamil. यज्ञ आहे, अशा काही गोष्टी आपल्याला यामध्ये बघायच्या आहेत. ओके, रिलिजियस प्रॅक्टिस काय काय बघा अर्ली मिडिवल मधला आपल्याला बघायचं आहे. अर्ली मिडिवलचा जो काही भाग आहे त्यामध्ये आपल्याला बघायचा आहे. वैष्णविझम भक्ती आहे, तंत्रिझम आहे, आपण बघितलेलं आहे बघा, सगळं आपण आता बघितलेलं आहे. बरोबर. रिलिजन अँड सोसायटी इन अर्ली मिडिवल पिरियड. जिओग्राफी ऑफ इंटिग्रेशन ॲज अ प्रोसेस अँड टेम्पल अँड रोड, मंदिराची आणि त्याची काय भूमिका होती ती आपल्याला बघायचं आहे बघा. फक्त आपण बघतो ह्यात काय नवीन आपल्याला मिळतंय. अलवारा नायनार आहे, वीरशैव आहे, शैविझम आहे. ओके, डिक्लाइन ऑफ द भक्ती मुवमेंट, तांत्रिझम कसं आलेलं आहे, काय आहे. ओके, ब्राह्मणिकल रिलिजन कशा प्रकारचं आहे, सोशल रिलिजन आहे. मग शंकराचार्य मध्वाचार्य आपण बघूयात बघा. आता शंकराचार्य मध्वाचार्याकडे आपण जाऊयात. काय प्रकारचं आहे शंकराचार्याचं, काय माहिती आहे बघा. ब्राह्मणी जे आहेत ते काय काय त्याच्यातलं बघावं लागेल बघा. वैष्णव भक्ती काय, नाथपंथी ऑफ द मोनेस्टिक संत, थिअरी ऑफ इस्लामिक चॅलेंजेस, थिअरी ऑफ इस्लामिक चॅलेंजेस काय काय त्यामध्ये बघायला पाहिजे बघा. थिअरी ऑफ इस्लामिक चॅलेंजेस कोणते कोणते आहेत, काय आहेत, सगळं बघायला पाहिजे बघा त्याच्यामध्ये. जे आपल्याला वेगळ्या अँगलनं हे समजून घेतलं पाहिजे बघा. याच्यावर 100% एकदा तरी 6 प्रश्न आलते बघा फक्त मध्वाचार्यावर. रामानुजाचार्यावर एक पॅसेज पण आलता आणि एक सिंगल क्वेश्चन पण आलता बघा. म्हणजे कधी कधी काय होतं की खूपच प्रश्न या टॉपिकवर येतात, ज्या वर्षी आपण एक्सपेक्ट करत नाही किंवा अपेक्षा ठेवत नाही की ह्या वर्षी यातनं काही प्रश्न येतील, नेमका त्याच वर्षी त्यातनं प्रश्न विचारले जातात बघा. काय नेमकं त्याच वर्षी त्यातनं आपल्याला प्रश्न विचारले जातात बघा. त्यामुळं प्रश्नांचं काय आहे
ते बघायला पाहिजे. प्रश्न कशा स्वरूपाचे विचारतात किंवा काय विचारतात ते बघत राहिलं पाहिजे बघा. तर तुम्हाला ते कळेल म्हणजे काय काय प्रकारचे प्रश्न विचारले जातात. फिलॉसॉफी, शंकराचार्य, वेदांत, मग नंतर अल्बेरोनीज इंडिया सुद्धा आपण बघूया बघा. अल्बेरोनीज इंडिया जी आहे तीही आपण बघूया. इस्लाम अँड अरायवल बघण्या अगोदर आपण आता शंकराचार्याचं आपण तत्वज्ञान समजून स्पेसिफिकली वर्ड टू वर्ड. हा घटक आपण आता करूया. तमिळ भक्ती मुवमेंट, तमिळ भक्ती मुवमेंट, शंकराचार्य, रिजनल स्टाईल, दान तीर्थ आपण बघितलेलं आहे बघा. दान काय, तीर्थ म्हणजे काय, पिलिग्रिमेज सेंटर, भक्तीचं केंद्र, ज्या ठिकाणी आपण पूजापाठ करतो किंवा ज्या ठिकाणी आपण धार्मिक स्थळ म्हणून व्हिजिट करतो त्याला आपण काय म्हणतात, त्याला तीर्थ. तमिळ भक्ती त्यामधल्या जात काय बघा. पहिला जो आहे विचारवंत तो आहे बघा शंकराचार्य. शंकराचार्याचं तत्वज्ञान काय बघा, वेदांत. मला सांगा बघू शंकराचार्याबद्दल काय माहिती आहे. व्हॉट डू यू नो अबाउट द शंकराचार्य. नंबूद्री ब्राह्मण असणारा 788 ते 820 असा कालखंड. 788 ते 820 शंकराचार्य. नंबूद्री ब्राह्मण, केल्लाडी येथे बालपण, काशी येथे धार्मिक शिक्षण घेतलेला हा शंकराचार्य. प्रामुख्याने काय म्हणलं ते ब्रह्मसूत्रे, बादरायण. अभ्यास कशाचा केलेला बघा, अभ्यास कशाचा काय, बादरायण. बादरायणचा काय बघा, ब्रह्मसूत्रेचा अभ्यास केला, ब्रह्मसूत्रे. त्याचबरोबर आणखी कशा कशाचा अभ्यास केला शंकराचार्यांनी. तर शंकराचार्याने आणखी अभ्यास कशाचा केला तर 10 उपनिषदाचा अभ्यास केला. 10 उपनिषद याचा अभ्यास केला. 10 उपनिषदे. त्याच्यानंतर भगवद्गीता, भगवद्गीता आणि त्याचबरोबर वेदांत सूत्रे, वेदांत सूत्रे यावर भाष्य केले. वेदांत सूत्रे यावर भाष्य केले. काश्मीरातील शैव मताचा विशेष अभ्यास. काश्मीरातील शैव मताचा विशेष अभ्यास आपल्याला शंकराचार्याने केलेला दिसतो. भारतभर धार्मिक स्थितीचे अवलोकन. बौद्ध व जैन मताचा अभ्यास पण केलेला आहे बघा. बौद्ध व जैन मताचा हे अभ्यास केलेला आहे बघा. जैन मताचा अभ्यास. भारतभर धार्मिक स्थितीचे अवलोकन. विंध्य पर्वतामध्ये गोविंदराचार्य यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली कोणी, शंकराचार्यांनी. गौड पादाचार्याचे शिष्य कुमारिल भट्टच्या मुंडन मिश्र या शिष्याचा वादात पराभव केला. मंडन सुरेशाचार्य. उज्जैनीच्या पाशुपताचार्याचा पराभव त्यांनी परत केला. काय म्हणता येईल की काश्मीर शारदांबाच्या देवालयातील वाद, म्हणजे वादविवाद ही महत्त्वाची परंपरा आपल्याला शंकराचार्याच्या ठिकाणी आपल्याला असलेले दिसते. आपल्या मत प्रसारासाठी 4 ठिकाणी मठ, काय म्हणतात का, काय मठांची, धार्मिक मठांची स्थापना केली बघा. आपल्या मत प्रसारासाठी कोणी, शंकराचार्यांनी. आपल्या मत प्रसारासाठी
मत प्रसारासाठी दक्षिणेत शृंगेरी, दक्षिणेत शृंगेरी, पश्चिमेत द्वारका, उत्तरेत बद्री केदार, आणि पूर्वेस पुरी, येथे 4 पीठे उभारली. एकाच धर्माचा प्रसार जगद्गुरु म्हणून ओळखले जातो. शंकराचार्यांना आणखी काय शब्द आहे बघा, जगद्गुरु. जगद्गुरु म्हणून ओळखले जाते. सगळी माहिती लिहून घ्या बघा, सगळं महत्वाचे आहे बघा माहिती. अहिंसा आणि संन्यास याने लोकांना प्रभावित केले. वेदांविषयी आणि वेदांताविषयी आदरभाव लोकांच्या मनामध्ये निर्माण केला. तेवढ्या प्रकारचं काय म्हणता येईल की अभ्यास करून ते लोकांपर्यंत पोहोचवायचं काम या मठांमार्फत, त्या धर्मपीठामार्फत त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. मग आपल्याला बौद्ध धर्मातून स्वीकारलेले तत्वज्ञान कोणतं आहे बघा, अहिंसा आणि संन्यास हे नावाचं तत्व त्यांनी बौद्ध धर्मातून स्वीकारलं. ही लिहून घेतलं का बघा. मग आपण पुढचा घटक बघूया बघा. हे लिहून घ्या. लिहून अहिंसा आणि संन्यास या नावाचं तत्वज्ञान त्यांनी बौद्ध धर्मातून घेतलं. अहिंसा आणि संन्यास हे तत्वज्ञान त्यांनी बौद्ध धर्मातून घेतलं. काय, अहिंसा आणि संन्यास बौद्ध धर्मातून घेतलं. आणखी काय बघा, आणखी काय काय मांडलं आपण ते बघायचं आपल्याला. आता मांडलं काय काय हा भाग बघायचा आहे. काय मांडलं बघा, अद्वैत आणि माया हे 2 सिद्धांत मांडले. अद्वैत आणि माया हे 2 सिद्धांत मांडले. जगात एक आणि एक सत्ता आहे, मी म्हणजे ब्रह्म. काय, मी म्हणजे ब्रह्म. जगात सत्य आहे, मी म्हणजे ब्रह्म. मी म्हणजे ब्रह्म. जगात एकच एक सत्ता आहे. द्वैतांचं सर्व धारणा, द्वैतांच्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या धारणा आहेत सगळ्यांना नकार दिला. आणखी काय काय घेतलं, बौद्धांचा शून्यवाद घेतला. शून्यवाद. सांख्यांचा परिणामवाद घेतला. त्यालाच काय द्वैती म्हणलेलं आहे बघा. चार्वाकांचा भोगवाद. काणादाचा जडवाद. यावर तात्विक हल्ला केला. आणि प्रच्छन्न बुद्धा हे सुद्धा शंकराचार्यांना म्हणलं जातं. प्रच्छन्न बुद्ध हे शंकराचार्यांना म्हणलं जातं.
सचेतन तत्वाच्या आदेशाखेरीज जड अचेतन प्रकृतीपासून सुधारित सुघटित विश्वाची परिणती अशक्य आहे हा सांख्यावरील आक्षेप. अचेतन अणूपासून सृष्टी निर्मिती अशक्य आहे वैशिष्ट्यांना बनवले. देहभिन्न आत्म्याचे अस्तित्व आहे. आत्मा हा ब्रह्महून भिन्न नाही हाच अद्वैत. सगळ्यात महत्वाचे कोरचा पॉइंट काय की आत्मा हा ब्रह्महून भिन्न नाही हाच अद्वैतवाद. त्यामध्ये ब्रह्मजगत हे शब्द अवघड वाटले तरी लिहून घ्या बघा. ब्रह्मजगत आत्मादेह यांच्या स्वरूपाबद्दलचे अज्ञान, हे काय म्हणता येईल की संसार बंधाचे कारण आहे. हे आपल्याला बघितलं, लिहून घ्या सगळं. मग आता माया नावाचं तत्व शंकराचार्य म्हटल्यावर माया नावाचं तत्व येतच बघा, ते आपण समजून घेऊ त्याच्यानंतर. लिहून घ्या सगळं. शंकराचार्यावर आलेला प्रश्न तुम्हाला ह्याच्या बाहेर जाणार नाही बघा. तमिळ भक्ती माया काय विश्व हे माया आहे. विश्व माया आहे. विश्व हे माया आहे. तप्त वळवंटात दिसणाऱ्या मृगजळाप्रमाणे विश्व आहे. माया ही ईश्वराची शक्ती आहे. काय माया ही ईश्वराची शक्ती आहे. माया ही ईश्वराची शक्ती आहे. मायेमध्ये आवरण आणि विक्षेप या शक्ती आहेत. काय मायेमध्ये काय मायेमध्ये आवरण आणि त्याच काय विक्षेप या शक्ती आहेत. वस्तूंचे खरे स्वरूप समजणे महत्त्वाचे. सृष्टी हा ईश्वराच्या ठिकाणाचा अध्यास आहे. वस्तुरूप समजण्यासाठी त्रिसत्तांची जाणीव होणे गरजेचे आहे. वस्तुरूप समजण्यासाठी त्रिसत्तांची जाणीव होणे आवश्यक. एक प्रातिभासिक त्याला काय म्हणलेलं आहे स्वप्न. 2 व्यावहारिक दृश्य जगत.
3 पारिमार्थिक पारमार्थिक, ब्रह्मज्ञान, या त्रिसत्तांची जाणीव होणं आवश्यक आहे. जाणीव होणे आवश्यक आहे. जाणीव या खऱ्या वस्तूपर्यंत जाण्यासाठी शंकराचार्य जाणीवेचे 4 घटक सांगतात. जाणीवेचे 4 घटक कोणते आहेत बघा, ते इथे लिहून देतो बघा. आजच्या काळात पण तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये पण ह्याचा वापर करता येईल बघा. जाणीवेचे 4 घटक. जाणीवेचे 4 घटक कोणते आहेत बघा? जाणीवेचे 4 घटक. एक आहे बघा जागृत जाणीव. जागृत जाणीव. स्वप्न, सुसुप्ती, तुरीय. तुरीय म्हणजेच समाधी. हे आपल्याला 4 जाणीवेचे घटक दिसतात बघा. 5 कोश म्हणलेले आहे बघा. हे एकदम कीन पॉइंट आहेत बघा, एकदम महत्त्वाचे पॉइंट आहेत बघा. जाणीवेतले आपण दुसरे काही घटक पॉइंट घेऊ बघा. माया झाले, आता जाणीव बघूया बघा. मग अद्वैत बघायचं आहे आपल्याला, मग रामानुजाचार्य बघायचं. पाच कोश. 5 कोशामध्ये अन्न, प्राण, मनोमय, विज्ञान आणि आनंद. आणि 3 पदार्थ म्हणलेले. 3 पदार्थ. मग कोणते कोणते आहेत बघा 3 पदार्थ? स्थूल, सूक्ष्म आणि कारण. यातून जाणीवेच्या सर्व अवस्थापर्यंत जाता येते. यातून जाणीवेच्या सर्व अवस्थांपर्यंत जाता येते. मानस बुद्धी निर्विकल्प समाधीपर्यंत जाता येते. कसं? कुठं बघा? मानस बुद्धी, चित्र अहंकार, चित्र अहंकार यातून निर्विकल्प, निर्विकल्प समाधीपर्यंत जाता येते. सगळे पॉइंट लिहून घ्या. सगळे लिहून घ्या. पटपट पटपट लिहून घ्या. अद्वैत. अनुरूप वस्तूच्या अभावी ज्ञान होणे असंभव असते. दैनंदिन अनुभवाच्या वस्तू अभावरूप असतात असे शंकराचार्य मानतात. आता हे झालं शंकराचार्याचं तत्वज्ञान आपण पाहिलं. आता आपण रामानुजाचार्य बघू. रामानुजाचार्य अद्वैत नावाचं तत्वज्ञान आपण शंकराचार्यांचं पाहिलं. प्रच्छन्न बुद्ध्वा, जगद्गुरु या प्रकारच्या टर्म्स किंवा या प्रकारची नावं त्यांना वापरली गेलेली दिसतात बघा. आता आपण रामानुजाचार्य बघूया बघा.
काय बघा 1017 ते 1133. वैष्णव पंथाचे पुनर्जीवन करून लोकप्रिय. वैष्णव पंथाचे पुनर्जीवन करून लोकप्रिय. रामानुज आणि विशिष्ट अद्वैत यांचं जे तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाचं नाव काय बघा, विशिष्ट अद्वैत. यावर एकदा 2024ला प्रश्न 6 प्रश्नात एकाच वेळेस. विशिष्ट अद्वैत, विशिष्ट अद्वैत, विशिष्ट अद्वैत नावाचं तत्वज्ञान. मद्रास आणि कांचीपुरम येथील श्री पेरुंबंदूर येथे जन्म. यादव प्रकाश या गुरुकडे कांचीपुरम येथे अभ्यास. गुरुच्या अद्वैताला विरोध केला. श्रृंगनाथ मंदिरात स्वतःचा मठ सुरू केला. गुप्त मंत्राचा सार्वजनिक वापर करायला सुरुवात केली. चोल सोडून होयसळांकडे आश्रयाला, होयसळ घराण्याकडे आश्रयाला आपल्याला आलेले दिसतात. होयसळांच्या विष्णुवर्धनला जैन धर्म सोडून वैष्णव पंथ स्वीकारायला लावला. तिरुमल मंदिराचा जीर्णोद्धार केला. मग काय काय लिहिलेलं आहे बघा, ते आपण लिहूया. काय काय त्यांनी सांगितलेलं आहे. वेदांत सार, वेदांत सार, वेदार्थ संग्रह, वेदांत दीप, आणि ब्रह्मसूत्रावर भाष्य, श्रीभाष्य, गीता भाष्य, हे वैष्णवांमध्ये लोकप्रिय. शंकराचार्याचा शंकराचार्यांच्या मताचा प्रतिवाद केला, डिबेट केलं आपल्याला दिसतं. जग एकच आहे, आत्मा आणि जग असा जो फरक आहे तो माया आहे, शंकराचार्याचं मत होतं. त्यामुळं यात भक्तीला स्थान नाही. प्रियकर प्रियसे देवभक्त असे न द्वैत नाही. म्हणजेच मानवी आत्म्याला जगामध्ये स्थान नाही, वैष्णवपंथीय भक्तीला स्थान नाही. त्यामुळे शंकराचार्य हे मत खोडून काढले पाहिजे अशी वैष्णवपंथीयांची धारणा निर्माण आपल्याला या मध्वाचार्यांनी केली, रामानुजाचार्यांनी केली. रामानुजाने काय म्हटलंय बघा आणखी, रामानुजाने ब्रह्मसूत्रे, उपनिषदे यांच्या साह्याने शंकराचार्याचे मत, यांच्या साह्याने शंकराचार्याचे मत खोडून काढायला सुरुवात केली. शंकराचार्याचे मत खोडून काढायला सुरुवात केली. त्याशिवाय त्यासाठी विशेष अद्वैत, नॉन ड्युअलिझम, स्पेसिफाईड क्वालिफाईड मोनोथेइझम, सृष्टीचे विविध आविष्कार समजावून घेणे त्यांच्या विशिष्ट अद्वैतामध्ये महत्त्वाचा भाग होता. चित्त, इंडिव्हिज्युअल सोल, अचित्त आणि ईश्वर ही प्रमुख तत्वे होती. काय काय बघा, चित्त, अचित्त, अचित्त आणि ईश्वर ही प्रमुख तत्वे आपल्याला त्यांनी सांगितलेले दिसतात बघा. ही एक प्रमुख तत्वे आपल्याला सांगितलेले दिसतात. चित्त त्याचे आपल्याला
प्रमुख तत्वे असलेले दिसतात बघा. चित्त अचित्त ईश्वराला पूजतात. ईश्वर हाच जगाचा निर्माता आहे. ईश्वर हाच जगाचा निर्माता आहे. ईश्वरापासून जग निर्माण होते. ईश्वर आहे तो ईश्वरापासूनच जगाची निर्मिती होते किंवा निर्माण होते. तोच करता करविता आहे आणि नष्ट करता हे तोच आहे. कारण जगाचे कारण तो आहे. व्यक्तीचा आत्मा आणि जग यांच्या मिश्रणातून त्याचे व्यक्तिमत्व तयार झालेले आहे. या व्यक्तिमत्वाचे 5 स्वरूपे आपल्याला दिसतात. व्यक्तिमत्वाचे 5 स्वरूपे. व्यक्तिमत्व त्याचे 5 स्वरूपे. व्यक्तिमत्वाचे 5 स्वरूपे. त्यामध्ये पर, हुय, विभाव. पर, हुय, विभाव. आणखी काय सांगितलेलं आहे बघा. पर, हुय, विभाव. अंतर्यामी आणि प्रतिमा. अंतर्यामी आणि प्रतिमा हे 5 व्यक्तिमत्वाचे स्वरूप दिसतात बघा. हे लिहून ठेवा. हे लिहून ठेवा. चित्त चित्त तसं आहे ते. हे तेवढं महत्वाचं आहे. रामानुजांनी उपनिषदेच्या उपासनेप्रमाणेच भक्तीला महत्व दिले. रामानुजाचा देव व्यक्तिरूपात प्रकट होतो. रामानुजांचा देव जो आहे तो काय होतो? व्यक्तिरूपात प्रकट होतो. तुम्हाला व्यक्तीसारखं त्यातनं असणार. तो व्यक्ती असल्यामुळे भक्तांच्या भक्तीचा तो स्वीकार करतो. त्यांना आशीर्वाद देतो. आपल्या भक्तीने भक्त कर्मावर मात करतो. भक्ताला ईश्वराची आणि ईश्वराला भक्ताची गरज आहे. एकमेकाला एकमेकाची गरज आहे. भक्ताला ईश्वराची आणि ईश्वराला भक्ताची, या दोघांना एकमेकाची गरज आहे. ईश्वराने निर्माण केलेला आत्मा आणि ईश्वर यांचा परस्पर संबंध असतो. आत्म्याचा ईश्वराशी संबंध असला तरी तो वेगळा असतो. यालाच रामानुज विशिष्टाद्वैत म्हणतात. एकमेकांच्या गरजे. ईश्वर हा वैशिष्ट्यपूर्ण आहे, विशिष्ट आहे. तसेच आत्मा हे त्याचे स्वरूप असले तरी ते विशिष्ट आहे. विशिष्टद्वैत म्हणजे एका अर्थाने सुधारित एकेश्वर होत. सुधारित एकेश्वरवाद असं म्हणता येईल त्याला. सुधारित एकेश्वरवाद. सुधारित एकेश्वरवाद असं म्हणता येईल. सुधारित एकेश्वरवाद. तसे आत्मा हे त्याचे स्वरूप असले तर विशिष्ट आहे. अंतिम सत्य ब्रह्म हे आत्मा आणि जग यांना व्यापून टाकलेले आहे. आणि आत्मा आणि जग ही ईश्वरांचे बाह्यरूपे असून ते मुक्त असले तरी ते ईश्वरावर अवलंबून असतात. ईश्वर हा निर्विशेष नाही, विदाउट क्वालिटी नाही. बघा त्या ईश्वराबद्दल आपल्याला सांगायचं म्हणलं तर आता ईश्वरांबद्दल आपण समजून घेऊ. कारण ईश्वर आणि भक्ती आणि काय भक्त आणि ईश्वर हे एकमेकाला साठी महत्त्वाचा असणारा भाग आहे. हे आपल्याला रामानुजाचार्य त्यांच्या तत्वज्ञानात सांगतात की एकमेकाशिवाय दोन्ही नाहीत. बघा त्याला त्याची गरज आहे आणि त्याला त्याची गरज आहे. पुढं काय? ईश्वर हा निर्विशेष नाही, म्हणजे विदाउट क्वालिटी नाही, विथ क्वालिटी आहे. बघा ईश्वर हा निर्विशेष नाही, म्हणजे ईश्वर हा विथ क्वालिटी आहे. तर सर्व चांगल्या इच्छा आणि गुण यांचा त्यामध्ये समावेश आहे. सर्व चांगल्या इच्छा आणि गुण यांचा त्यामध्ये. ईश्वर हाच जगाचा नाही, त्यात कोणतेही बदल होत नाही. अचित्त हे त्याचे शरीर असून त्याच्याच नियंत्रणाखाली असते. आत्मा ईश्वरापासून बनला असून अणूच्या आकारा एवढा आहे. आत्मा जो आहे ईश्वरापासून बनला आहे आणि तो अणूच्या, अणू म्हणजे ॲटम्स, ॲटम्स म्हणजे छोटा, सगळ्यात छोटा घटक, ज्याला आणखी डिवाइड करता येत नाही, त्याला अणू म्हणलेला आहे. साध्याकडे जाण्याचे साधन म्हणून
त्याचा उपयोग होतो. कोणाचा? आत्म्याचा. आत्मा हा कर्मतत्वापासून मुक्त होतो, मुक्त राहू शकतो. मोक्षानंतर आत्मा ईश्वरात विलीन होत नाही, तो त्यास शरण येतो. अचित्ताचे 3 प्रकार आपल्याला रामानुजाचार्याने सांगितले. अचित्ताचे 3 प्रकार आपल्याला या ठिकाणी राम सांगितलेले आहेत. 3 प्रकार अचित्ताचे, 3 प्रकार सांगितले बघा. शुद्ध तत्व, शुद्ध तत्व, प्रकृती, प्रकृती आणि काल. शुद्ध तत्व हे काय म्हणलं जातं? शरीराच्या आकारात असते, तर प्रकृती जगाच्या निर्मितीस कारणीभूत असते. हे काय म्हणता येईल की शरीराचे, शुद्ध तत्व हे शरीराचे आकारात असते, तर प्रकृती ही जगाच्या निर्मितीस कारणीभूत असते. काय? जगाच्या निर्मितीस कारणीभूत. सर्व वास्तव मायेचा काही भाग नाही. राम एका अर्थाने विशेष दत्त मांडून अद्वैताच्या छताखाली दत्वाला मान्यता दिली. कर्माचा मार्ग मायेपाशी जातो, तर ज्ञान मार्ग आणि इच्छा आकांक्षा यातून मुक्ती मिळते. परंतु मोक्ष केवळ भक्तीने मिळतो. काय म्हणता येईल की मोक्ष हा केवळ भक्तीने मिळतो. आता ह्याच ठिकाणी आपण जर म्हटलं तर बुद्ध काय म्हणतो? मी मोक्षदाता नाही, मी मार्गदाता आहे. प्राचीन तत्वज्ञानात जर आपण बघितलं तर बुद्ध काय म्हणतात? आय एम नॉट मोक्षदाता, आय एम मार्गदाता. मी मार्ग सांगणार आहे की मोक्ष देणार आहे. रामानुजाने सगुण ब्रह्माची उपासना शिकवली. सगुण ब्रह्माची प्राप्ती करण्यासाठी भक्ती मार्गाचे कास धरा. विष्णू पूजेचा पुरस्कार केला. ब्रह्म हे आत्मा स्वतःच्या विशिष्टाने युक्त आहेत. आपल्या मताच्या प्रसारासाठी त्यांनी 700हून अधिक मठ उभारले. 700हून अधिक मठांची निर्मिती केली. रामानुजाने पूजेचे कर्मकांडाचे रामानुजाने काय म्हणता येईल की पूजेचे कर्मकांडाचे महत्व नाकारले नाही. ज्ञान हा मोक्षाचा मुख्य मार्ग आहे. ज्ञान हा मोक्षाचा मुख्य मार्ग. ज्ञानाच्या आधारे मोक्षापर्यंत या शांकर मताला विरोध केला. भक्ती हा मोक्ष मार्ग असतो. या शंकर मत याला विरोध केला आणि काय त्याला सांगितलं की भक्ती हा मोक्षापर्यंत जाण्याचा मार्ग आहे. भक्ती हा मोक्षापर्यंत जाण्याचा मार्ग आहे. भक्ती ही ज्ञानापेक्षा श्रेष्ठ असून भक्ती योग हा सर्वश्रेष्ठ योग आहे. भक्ती योग हा सर्वश्रेष्ठ योग आहे. प्रपत्ती, शरण आणि अगत्य. तर प्रपत्ती बघूया. पुढचा जो कॉन्सेप्ट आहे बघा, एकदम कोरच्या गोष्टी त्यातल्या आपण बघू. आपण प्रपत्ती, शरण और अगत्य. शरण और अगत्य हा मोक्षाचा दुसरा मार्ग त्याने सुचवला. हा मोक्षाचा दुसरा मार्ग कोणी त्याने सुचवला.
अबॅन्डमेंट ऑफ सेल्फ, सो आत्म्याला ईश्वराच्या स्वाधीन करणे, पूर्णपणे ईश्वराला शरण जाणे. प्रपत्तीचा अर्थ लावण्यावर रामानुजांच्या अनुयायामध्ये फूट पडली. 13वे-14वे शतक. आणि वेदांत देशिक उत्तर मासे वदंगले, भक्ताने आशीर्वाद मिळवला पाहिजे, स्वतः प्रयत्न करणे, त्याला वदंगले म्हणले. आणि तेनंगले, स्वतःच्या प्रयत्नांचा काही उपयोग नाही, उत्स्फूर्तता असेल तरच प्रयत्न करावेत. प्राकृत तमिळचा वापर. शंकराचार्याने अमूर्त, निर्गुण, ब्रह्म, जाणीव, ज्ञान यांना महत्त्व दिले. तर रामानुजांनी कशाला महत्त्व दिलं? तर रामानुजांनी काय, सगुण भक्ती, सगुण, मूर्त किंवा ब्रह्म, आत्म, शक्ती, त्यांच्या विशिष्ट गुणांना महत्त्व दिले. विशिष्ट गुणांना महत्त्व दिले. ईश्वर आणि भक्ती यांना सर्वोच्च स्थान दिले. ईश्वर आणि भक्ती यांना सर्वोच्च स्थान दिले. ईश्वर आणि भक्ती यांना सर्वोच्च स्थान दिले. ओके, हे आपण बघितलं बघा. काय म्हणतात की रामानुजाचार्य आणि शंकराचार्य. उद्याचे लेक्चर आपण मध्वाचार्य बघूया बघा. उद्याचे लेक्चर मध्वाचार्य बघू आणि सोसायटी ह्या काळातली काय आहे ती बघूयात बघा. व्हॉट इज द सोसायटी इन द अर्ली मिडिवल पिरियड. सामाजिक परिस्थिती काय होती, महिलांचं स्थान काय होतं, आणि त्याचबरोबर असणारा जो काही इम्पॅक्ट काय, सोशो इकॉनॉमिक इम्पॅक्ट जो काही, तोही आपण उद्याच्या लेक्चर्समध्ये आपण बघूयात बघा. काय आहे ते उद्याच्या लेक्चर्स